नमस्कार. मी डॉक्टर चंद्रशेखर बंगरवार आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं क्रियाशारीर अभ्यास सत्रामध्ये स्वागत करतो. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याचा आपण अभ्यास करत होतो. आपण लक्षात ठेवलं की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये 4 महत्त्वाचे अवयव असतात. त्यापैकी पहिला आहे ओव्हरी, दुसरा आहे युटेराइन ट्यूब किंवा फॅलोपियन ट्यूब, तिसरा आहे युटेरस किंवा गर्भाशय आणि चौथा आहे वजायना, ज्याला योनी प्रदेश असं सुद्धा म्हटलं जातं. या 4 अवयवामध्ये ज्या क्रिया चालतात त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या असतात. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा मुख्य उद्देश काय? व्हॉट इज द एम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम? तर याचं उत्तर आहे रिप्रोडक्शन. हे रिप्रोडक्शन करत असताना या 4ही अवयवांचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. त्यापैकी पहिला अवयव आपण बघितला जो आहे ज्याचं नाव आहे ओव्हरीज. या ओव्हरीजमध्ये 7 सूक्ष्म रचना असतात. या सूक्ष्म रचनांपैकी ज्या सूक्ष्म रचना ओव्हरीजमध्ये असतात त्यामध्ये पहिला आहे जर्मायनल एपिथिलियम, दुसरा आहे ट्युनिका अल्बिगिनिया, तिसरा आहे ओव्हरियन कॉर्टेक्स, चौथा आहे ओव्हरियन मेड्युला, पाचवा आहे ओव्हरियन फॉलिकल्स, सहावा आहे मॅच्युअर फॉलिकल्स ज्याला ग्राफियन फॉलिकल्स असं सुद्धा म्हणतात, आणि सातवा आहे कॉर्पस ल्युटियम. या 7 सूक्ष्म रचना समजा आपल्याला समजल्या तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये चालणारी सगळ्यात महत्त्वाची क्रिया जी आहे ज्याला oogenesis असं म्हटलेलं आहे ती आपल्याला समजू शकेल. व्हॉट इज oogenesis? फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स इन द ओव्हरीज इज टर्म ॲज oogenesis. तर या oogenesisचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण नोट्स करूया. तर फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स इन द ओव्हरीज इज टर्म ॲज oogenesis. या ठिकाणी गॅमेट्स म्हणजे सेक्स सेल्स. हे सेक्स सेल जे आहेत हे 23 क्रोमोझोम असणारे असतात, डिप्लॉइड नसतात, हॅप्लॉइड असतात. ज्यामध्ये 23 क्रोमोझोम्स असतात अशा सेल्सला हॅप्लॉइड सेल्स असं म्हणतात. ज्यामध्ये 46 क्रोमोझोम्स असतात त्याला डिप्लॉइड सेल्स असं म्हणतात. तर हे गॅमेट्स किंवा सेक्स सेल्स यामध्ये 23 क्रोमोझोम्स असतात म्हणून हे हॅप्लॉइड असतात. ओव्हरीज काय? तर ओव्हरी इज अ गोनॅड. गोनॅड म्हणजे काय? ज्या ठिकाणी गॅमेट्स किंवा सेक्स सेल्स यांची ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि मॅच्युरिटी होते आणि याच प्रक्रियेला oogenesis असं म्हटलेलं आहे. आता पुरुष शरीरामध्ये ज्या पद्धतीनं स्पर्मॅटोजेनेसिस नावाची क्रिया होते तशी स्त्री शरीरामध्ये ही oogenesis नावाची क्रिया होते. पुरुष शरीरामध्ये स्पर्मॅटोजेनेसिसची क्रिया अधिक विकसित प्युबरिटी म्हणजे तारुण्यावस्थेत होते, परंतु oogenesis ही प्रक्रिया स्त्री शरीरामध्ये स्त्रीचा जन्म होण्याच्या आधीपासून सुरू झालेली असते. हा दोन्हीमध्ये फरक आहे म्हणून लक्षात ठेवायचं. अनलाइक spermatogenesis which begins in male at puberty, oogenesis begins in female before even they are born. As spermatogenesis, meiosis takes place and resulting germ cell undergo maturation. ज्या पद्धतीनं स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये त्याची सुरुवात झाल्यानंतर आधी जनरल मायोसिस ही प्रक्रिया होते आणि जर्म सेल्स तयार होतात. ड्युरिंग अर्ली फिटल डेव्हलपमेंट प्रीमॉर्डियल जर्म सेल्स मायग्रेट फ्रॉम द योक सॅक टू द ओव्हरीज. स्त्री शरीरामध्ये हे जे योक सॅक असतात या योक सॅकमधले प्रीमॉर्डियल जर्म सेल जे आहे हे ओव्हरीजमध्ये जमा होतात. Their germ cells differentiate within ovaries
इंटू ओगोनिया हा सगळ्यात महत्त्वाचा भाग, पहिला भाग आहे. तर हा कुठून येतो? तर हा योग सॅकमध्ये असणाऱ्या प्रीमॉर्डियल जर्म सेल्सपासून येतो आणि या सगळ्या गोष्टी ओव्हरीजमध्ये सेट करून राहतात. याला ओगोनिया असं म्हणतात. Oogonia are diploid stem cells that divide mitotically to produce millions of germ cells. Even before birth, most of these germ cells degenerate in a process known as atresia. आता ओगोनिया हा डिप्लॉइड सेल आहे, म्हणजे यामध्ये 46 क्रोमोझोम आहे. त्याचं मायटोसिस होतं आणि त्याच्यापासून लाखो जर्म सेल्स हे तयार होतात. परंतु हे जे लाखो जर्म सेल्स आहेत, पुढे तुम्ही बघाल 2 लाख ते 20 लाख एवढी यांची संख्या असते. बहुसंख्य हे जर्म सेल्स डिजनरेट होतात, नष्ट होतात. ॲट्रेशिया नावाच्या प्रक्रियेमधून हे डिजनरेट होतात. However, a few develop into larger cell called primary oocyte that enter prophase of the meiosis I during fetal development but do not complete that phase until after puberty. आता ते हे जे 2 लाख ते 20 लाख जर्म सेल्स आहेत, त्यापैकी बहुसंख्य नष्ट झालेले आहेत, पण त्यापैकी काही जे आहेत त्यांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते आणि ते रूपांतरित होतात प्रायमरी ओसाईटमध्ये. मग ते पुढच्या प्रोफेस नावाच्या सेलमध्ये जातात. प्रोफेस हा मायोसिस वनचा भाग आहे. या सगळ्या क्रिया फिटल डेव्हलपमेंटमध्येच होतात, म्हणजे स्त्रीचा जन्म होण्याच्या आधी, बालिकेचा जन्म होण्याच्या आधी या पूर्ण होतात. परंतु हे फुल्ली डेव्हलप होत नाही अंटिल प्युबरिटी. तारुण्यावस्था येईपर्यंत ही डेव्हलपमेंट पूर्ण होत नाही. ड्युरिंग धिस arrested stage of development, each primary oocyte is surrounded by the single layer of the follicular cells and entire structure is called primordial follicle. ज्यावेळी यांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट सुरू असते त्यावेळी या प्रायमरी ओसाईटच्या भोवती एक फॉलिक्युलर सेलचा लेयर तयार होतो आणि फॉलिक्युलर सेलचा लेयर त्याच्या आतमध्ये असणारा डेव्हलपिंग स्टेजमधला प्रायमरी ओसाईट यांना एकंदरीत प्रीमॉर्डियल फॉलिकल्स असं म्हटलं जातं. ओव्हरीचे जे भाग आहेत हे या ठिकाणी काही दाखवतो आणि वेगळ्या स्टेजेसमध्ये काय काय घडतं हेही आपल्याला लक्षात येईल. हा मॅच्युअर फॉलिकल आहे किंवा ग्राफियन फॉलिकल आहे. हा त्याच्यापुढे तुम्ही कॉर्पस ऑल्बिकन्स किंवा येलो पार्ट असं बघितलेलं आहे. हा कॉर्पस ल्युटियम आहे. याच्यामधून 4 प्रकारचे हार्मोन सिक्रेट होतात आणि हे सगळं नष्ट झाल्यावर शेवटी राहणारा शिल्लक राहणारा भाग आहे कॉर्पस हिमोरिजिकम. त्याच पद्धतीनं आपण आता बघितलं की योग सॅकमधून आल्यानंतर जी डेव्हलपमेंट सुरू होते त्यामध्ये अशा प्रकारची रचना असते प्रीमॉर्डियल फॉलिकल्सची. हे प्रीमॉर्डियल फॉलिकल्स हे हळूहळू प्रायमरी फॉलिकल्समध्ये जो या ठिकाणी सेल दाखवलेला आहे त्या ठिकाणी डेव्हलप होत असतात. ओव्हरियन कॉर्टेक्स सराउंडिंग द प्रीमॉर्डियल फॉलिकल्स कन्सिस्ट ऑफ कोलॅजन फायबर्स अँड फायब्रोब्लास्ट लाईक स्ट्रोमल सेल्स. ओव्हरियन कॉर्टेक्समध्ये जी प्रीमॉर्डियल फॉलिकल्स आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यामध्ये कोलॅजन फायबर्स आणि फायब्रोब्लास्ट लाईक स्ट्रोमल सेल्स असतात. ॲट बर्थ अप्रॉक्सिमेटली 2 lakhs to 20 lakhs प्रायमरी ओसाईट रिमेन इन ईच ओव्हरी. ज्यावेळी बालिकेचा जन्म होतो त्यावेळी तिच्या शरीरामध्ये 2 लाख ते 20 लाख प्रायमरी ओसाईट हे डेव्हलप झालेले असतात किंवा डेव्हलपिंग स्टेजमध्ये असतात. ऑफ दीज अबाउट 40,000 आर स्टील प्रेझेंट ॲट प्युबरिटी. याच्यापैकी फक्त 40,000 तारुण्यावस्थेपर्यंत, म्हणजे जेव्हा मिनार्च सुरू होतो, मासिक पाळी सुरू होते तोपर्यंत 40,000 शिल्लक राहतात. अँड अराउंड 400 विल मॅच्युअर अँड ओव्हुलेट ड्युरिंग वुमेन्स रिप्रोडक्टिव्ह लाईफटाईम. पण ही 40,000पैकी केवळ 400 उरलेल्या आयुष्यामध्ये मॅच्युअर होतात आणि ओव्हुलेशन नावाच्या प्रक्रियेमधून स्त्री शरीरामधून ओव्हरीजमधून बाहेर पडतात.
आपल्याला माहिती आहे की ओव्हुलेशन म्हणजे काय, तर एक मॅच्युअर असणारा सेकंडरी ओसाइट हा ओव्हरीजमधून बाहेर पडतो आणि तो फॅलोपियन ट्यूब्समध्ये येतो. या प्रक्रियेला ओव्हुलेशन असं म्हटलेलं आहे. द रिमाइंडर ऑफ द प्रायमरी ओसाइट अंडरगो ॲट्रेशिया. तर ही जी ॲट्रेशिया नावाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अनावश्यक प्रकारचे अनडेव्हलप स्टेजमध्ये पूर्ण डेव्हलपमेंट न झालेले ओसाइट जे आहेत ते नष्ट होत असतात. आता ही क्रिया कशी होते? ईच मंथ आफ्टर प्युबेरिटी अंटिल मेनोपॉज, गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन्स, follicle stimulating hormone and luteinizing hormone secreted by the anterior pituitary further stimulate the development of several primordial follicles, although one will typically reach the maturity needed for the ovulation. आता तारुण्य अवस्था ही मेनार्सपासून सुरू होते आणि मेनोपॉजला हळूहळू कमी होत जाते. या काळामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आर्तवचक्र प्रक्रिया किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल ही सुरू राहते. आता ही क्रियेवरती संपूर्णतः हार्मोनचं नियंत्रण असतं. तर या काळामध्ये काय होतं, मेनार्च आणि मेनोपॉज याच्यामध्ये असणाऱ्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकलमध्ये गोनॅडोट्रोपिन हार्मोन्स म्हणजे कोणते, तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटिनायझिंग हार्मोन हे कुठून सिक्रेट होतात, तर अँटेरियर पिट्युटरी ग्लँडमधून हे सिक्रेट होतात. ते काय करतात, तर प्रीमॉर्डियल फॉलिकलची डेव्हलपमेंट चालू ठेवतात आणि सगळ्या सेलची डेव्हलपमेंट जरी चालू राहिली तरी प्रत्येक महिन्यामध्ये फक्त एकच सेकंडरी ओसाइट हा ओव्हरीमधून बाहेर पडतो, ज्या प्रक्रियेला आपण ओव्हुलेशन असं म्हटलेलं आहे. A few primordial follicles start to grow developing into primary follicles. आता प्रीमॉर्डियल फॉलिकल्स जी सुरुवातीची अवस्था आहे त्याची डेव्हलपमेंट किंवा कन्वर्जन होतं प्रायमरी फॉलिकल्समध्ये. ईच प्रायमरी फॉलिकल कन्सिस्ट ऑफ प्रायमरी ओसाइट that is surrounded in a later stage development by several layers of the cuboidal and low columnar cells called granulosa cells. आता हे प्रायमरी फॉलिकलमध्ये डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्याच्या भोवती अनेक लेयर्स, सेव्हरल लेयर्स हे तयार होतात. त्यांना ग्रॅन्युलोजा सेल्स असं म्हणतात. द आउटरमोस्ट ग्रॅन्युलोजा सेल रीच फ्रॉम द बेसमेंट मेम्ब्रेन. बाहेरचा ग्रॅन्युलोजा सेल हा बेसमेंट मेम्ब्रेनवरती असतो. ॲज द प्रायमरी फॉलिकल ग्रोज, the formation of gametes in the ovaries is termed as oogenesis. जशी जशी प्रायमरी फॉलिकलची ग्रोथ होते या प्रक्रियेला या क्षणापासून oogenesis असं म्हणतात आणि ही प्रक्रिया ओव्हरीजमध्ये पार पडत असते. आता ओव्हरियन कॉरिटेक्समध्ये याच्या भोवती जे लेयर असतं जे ग्लायकोप्रोटीनपासून तयार झालेलं असतं, म्हणजे ग्लुकोज आणि प्रोटीन्सपासून, त्या पहिल्या लेयरला झोना पॅलिसिडा असं म्हणतात. तर ही गोष्ट तुम्हाला प्रायमरी ओसाइट आणि ग्रॅन्युलोजा सेल्स याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यापैकी आतील सेल जे असतात, इन ॲडिशन स्टोमल सेल सराउंडिंग द बेसमेंट मेम्ब्रेन बिगिन टू फॉर्म ए ऑर्गनाइज्ड लेयर कॉल्ड थिका फॉलिक्युलिया. आतमधल्या बाजूला जे सेल असतात त्या ऑर्गनाइज लेयरला थिका फॉलिया असं म्हणतात. विथ कंटिन्युइंग मॅच्युरेशन अ प्रायमरी फॉलिकल डेव्हलप इंटू सेकंडरी फॉलिकल. ही ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ज्यावेळेस चालू असते त्यावेळी प्रायमरी फॉलिकल इज कन्व्हर्टेड इंटू सेकंडरी फॉलिकल, म्हणजे सेकंडरी फॉलिकलपर्यंत ही डेव्हलपमेंट होते. इन सेकंडरी फॉलिकल द थिका डिफरन्शिएट इंटू 2 लेयर्स. ज्यावेळेस प्रायमरी फॉलिकल हा सेकंडरी फॉलिकलमध्ये कन्वर्ट होतो त्यावेळी थिका लेयर जो असतो त्याच्यापासून 2 लेयर्स तयार होतात. त्यांना थिका इंटरना आणि थिका एक्स्टर्ना असं म्हणतात. त्यापैकी थिका इंटरना जो आहे हा हायली वॅस्क्युलराइज इंटरनल लेयर असतो
त्याच्यामध्ये काही सिक्रेटरी सेल्स असतात आणि त्यामधून इस्ट्रोजन नावाचा हार्मोनचं सिक्रेशन होतं. थिका इंटर्नामधून इस्ट्रोजनचं सिक्रेशन होत असतं. आता थिका एक्स्टर्ना जो आहे हा बाहेरच्या बाजूला असतो स्ट्रोमल सेलच्या आणि कोलॅजन फायबर्सपासून तयार झालेला असतो. इन ॲडिशन, granulosa cell begin to secrete follicular fluid which build up in a cavity called antrum in the center of secondary follicle. याच्यामध्ये जे ग्रॅन्युलोजा सेल्स म्हणजे मल्टी लेअर कव्हरिंग जे असतं सेकंडरी फॉलिकलच्या मध्ये, सेकंडरी ओसाइटच्या भोवती, त्याला अँट्रम असं म्हणतात. The innermost layer of granulosa cell become firmly attached to the zona pellucida and now called corona radiata. आता याच्यामध्ये सगळ्यात आतमधला जो स्तर असतो ग्रॅन्युलोजा सेलचा तो झोना पॅल्युसिडाला अटॅच होतो आणि या भागाला कोरोना रेडिएटा असं म्हणतात, जो आपण भाग बघितलेला आहे. सेकंडरी फॉलिकल इव्हेंच्युअली बिकम्स लार्जर and turning into mature follicle or a Graafian follicle. हा जो सेकंडरी फॉलिकल म्हणजे बेसिकली काय आहे, सेकंडरी ओसाइट डेव्हलपिंग स्टेजमध्ये आणि त्याच्या भोवती ग्रॅन्युलोजा सेल्स हे त्याचं कवरिंग आहे, ज्याला एकंदरीत आपण सेकंडरी फॉलिकल असं म्हणत असतो. तर हे मॅच्युअर फॉलिकलमध्ये, ज्याला ग्राफियन फॉलिकल असं म्हणतात, त्याच्यामध्ये डेव्हलप होतात. While in this follicle just before ovulation, the diploid primary oocyte completed meiosis 1, producing 2 haploid cells of unequal size, each of 23 chromosomes. ज्यावेळी ही डेव्हलपमेंट होते म्हणजे सेकंडरी oocyte हा फुल्ली डेव्हलप झाला, मग तो ओव्हरीजमधून बाहेर पडणारे ज्या प्रक्रियेला आपण ओव्हुलेशन असं म्हणतो. तर हा डिप्लॉइड प्रायमरी oocyte जो आहे त्याच्यापासून 2 हॅप्लॉइड सेल, त्यांचा आकार सारखा नसतो आणि त्याच्यामध्ये 23 क्रोमोझोम्स असतात, हे तयार होतात. द स्मॉलर सेल प्रोड्यूस बाय मायोसिस 1 कॉल्ड फर्स्ट पोलार बॉडी इज इसेन्शियली ए पॅकेट ऑफ डिस्कार्डेड न्यूक्लिअर मटेरियल. आता हे जे 2 सारख्या आकाराचे नसणारे सेल तयार झालेले आहेत, डिप्लॉइड सेलचे हॅप्लॉइड सेलमध्ये रूपांतर झाल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल, त्याच्यामधला छोटा भाग जो असतो त्याला फर्स्ट पोलार बॉडी असं म्हणतात. द लार्जर सेल नोन ॲज सेकंडरी ओसाइट रिसिव्ज मोस्ट ऑफ द सायटोप्लाझम. ज्यावेळेस हे डिव्हिजन होतं, सेल्युलर डिव्हिजन, त्यावेळेस मोठा सेल जो असतो ज्याच्यामध्ये सेकंडरी ओसाइट असतात किंवा ज्याला सेकंडरी ओसाइट म्हणतात, याच्यामध्ये सायटोप्लाझमचा जास्तीत जास्त भाग हा गेलेला असतो. वन्स अ सेकंडरी oocyte is formed, it begins meiosis 2 but then stop in metaphase. याच्यानंतर सेकंडरी oocyteची मेटाफेज नावाची अवस्था ज्यावेळी सुरू होते, सेकंडरी oocyte हा तयार झालेला असतो आणि मायोसिस 2 इथपर्यंत होते आणि या अवस्थेतच त्याची डेव्हलपमेंट थांबलेली असते. The mature follicle soon ruptures and releases its secondary oocyte, a process known as ovulation. आता या ठिकाणी सेकंडरी oocyteची डेव्हलपमेंट फुल्ली झालेली आहे आणि तो ओव्हरीमधून बाहेर पडतो, ज्या प्रक्रियेला आपण ओव्हुलेशन असं म्हटलेलं आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ओव्हुलेशन ही अतिशय महत्त्वाची स्टेज आहे, ही आपण समजूनही घेतली पाहिजे आणि लक्षातही ठेवली पाहिजे. इन ओव्हुलेशन, the secondary oocyte is expelled into the peritoneal cavity together with the first polar body and corona radiata. ज्यावेळेस ओव्हुलेशन होतं त्यावेळेस सेकंडरी oocyte आणि त्याच्यासोबत फर्स्ट पोलार बॉडी आणि कोरोना रेडिएटा हे दोन्हीही ओव्हरीजमधून बाहेर पडतात. नॉर्मली दीज सेल्स आर स्वेप्ट इन टू द युटेराइन ट्यूब. त्यानंतर ते फॅलोपियन ट्यूब किंवा युटेराइन ट्यूबमध्ये येतात. म्हणजे सेकंडरी oocyte, फर्स्ट पोलार बॉडी आणि कोरोना रेडिएटा हे फॅलोपियन ट्यूबमध्ये आलेले आहेत. याच्यानंतर काय होणार ही प्रक्रिया फर्टिलायझेशन झालं आहे किंवा नाही त्याच्यावर अवलंबून असते. इफ फर्टिलायझेशन डज नॉट ऑकर्स द सेल्स डिजनरेट.
आता हे फॅलोपियन ट्यूबमध्ये आलेले सेकंडरी ओसाईट जो आहे त्याचं युनियन स्पर्मसोबत झालं नाही तर फर्टिलायझेशन झालं नाही असाच अर्थ होतो. आणि ज्यावेळेस फर्टिलायझेशन होत नाही त्यावेळी हे सगळे सेल्स डिजनरेट म्हणजे नष्ट होतात. However, if sperm are present in uterine tube and one penetrates the secondary oocyte, meiosis II resumes. पण समजा त्या काळामध्ये इंटरकोर्स झाला, स्त्री पुरुष संबंध आला आणि स्त्री पुरुष शरीरामधील सिमेनमध्ये असणारं स्पर्म हे आतमध्ये फॅलोपियन ट्यूबमध्ये जाऊन पोचलं ज्या ठिकाणी सेकंडरी ओसाईट आहे आणि त्यांचं दोघांचं युनियन झालं. हे युनियन युटेराईन ट्यूबमध्ये होऊ शकतं आणि त्यापैकी एका स्पर्मने सेकंडरी ओसाईटला समजा पेनेट्रेट केलं तर त्याची डेव्हलपमेंट पुढची सुरू होते, त्याला मायोसिस II आपण असं म्हणत असतो. ज्यावेळेस ही मायोसिस IIची डेव्हलपमेंट होते, द सेकंडरी ओसाईट स्प्लिट इंटू 2 हॅप्लॉइड सेल्स अगेन अनइक्वल साईज. त्याच्यानंतर सेकंडरी ओसाईटचे परत 2 भाग होतात, दोन्हीही हॅप्लॉइड सेल्स असतात, म्हणजे प्रत्येकी 23 क्रोमोझोम्स असतात. द लार्जर सेल इज द ओवम और मॅच्युअर एग, द स्मॉलर वन इज सेकंड पोलार बॉडी. यापैकी मोठा सेल जो असतो त्याला ओव्हम असं म्हणतात किंवा मॅच्युअर एग असं म्हणतात किंवा परिपक्व स्त्रीबीज असं म्हणतात आणि छोटा जो असतो त्याला सेकंड पोलार बॉडी असं म्हटलं जातं. द न्यूक्लियर ऑफ द स्पर्म सेल अँड ओव्हम देन युनाइट फॉर्मिंग डिप्लॉइड झायगोट. आता या ठिकाणी स्पर्म सेल आणि ओव्हम यांची न्यूक्लियस एकत्रित येतात ज्यामध्ये क्रोमोझोम्स असतात. ते दोन्ही क्रोमोझोम एकत्रित येऊन हा सेल परत एकदा डिप्लॉइड होतो ज्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम्स असतात. If the first polar body undergoes another division to produce 2 polar bodies, then primary oocyte ultimately give rise to 3 haploid polar bodies, which all degenerate and a single haploid ovum. आता दुसरी जी फर्स्ट पोलार बॉडी तयार झालेली आहे ती सुद्धा नष्ट होते, त्याचं सुद्धा डिजनरेशन होत असतं. Thus one primary oocyte give rise to single gamete and ovum. तर प्रायमरी ओसाईट जो आहे याच्यापासून ओव्हम हा तयार होतो. बाय कॉन्ट्रास्ट रिकॉल दॅट मेल्स 1 प्रायमरी स्पर्मॅटोसाइट प्रोड्यूस 4 गॅमेट्स. पुरुष शरीरामध्ये 4 गॅमेट्स तयार झाले होते, तर या ठिकाणी एक सिंगल गॅमेट स्त्री शरीरात तयार. आपण समजा ओजेनेसिस थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत आपण जे बघितलं त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघाल ओगोनियम. हा ओगोनियम प्रायमरी ओसाईटमध्ये रूपांतरित होतो. मायोसिस I नावाची प्रक्रिया या ठिकाणी पार पडते. हा ओगोनियम जो आहे फिटल डेव्हलपमेंटमध्येच आलेला असतो. आता या ठिकाणी प्रायमरी ओसाईट मायोसिस I आफ्टर प्युबेरिटी, तारुण्यावस्थेत प्रायमरी ओसाईट कंप्लीट मायोसिस I विच प्रोड्यूस सेकंडरी ओसाईट अँड फर्स्ट पोलार बॉडी दॅट मे और मे नॉट डिवाइड अगेन. आता हे प्रायमरी ओसाईट आहे, या प्रायमरी ओसाईट इज कन्वर्टेड इंटू सेकंडरी ओसाईट. त्याचबरोबर एक छोटा भाग, याचे 2 भाग झालेले असतात, एक सेकंडरी ओसाईट आहे, दुसरं फर्स्ट पोलार बॉडी आहे. तर या ठिकाणी फर्स्ट पोलार बॉडी हे परत एकदा 2 भागात विभक्त होतात. आता तुम्ही बघाल की सेकंडरी ओसाईट हा ओव्हुलेशन नावाच्या प्रक्रियेद्वारे फॅलोपियन ट्यूबमध्ये येत असतो. ज्यावेळेस तो फॅलोपियन ट्यूबमध्ये येतो त्यानंतर समजा फर्टिलायझेशन झालं तर सेकंडरी ओसाईट विल बी कन्वर्टेड इंटू ओव्हम आणि एक सेकंड पोलार बॉडी ही तयार होते. आता ओव्हम जो आहे हा स्पर्म आणि ओव्हम मिळून झायगोट नावाचा डिप्लॉइड सेल तयार होतो. अशा प्रकारे आपण ही प्रक्रिया ओजेनेसिस जी अतिशय महत्त्वाची आहे स्त्री शरीरामध्ये होणारी आपण समजून घेतली पाहिजे. मेडिकल सायन्समधले हे छोटे छोटे भाग अतिशय महत्त्वाचे असतात. ज्या डॉक्टरला
स्ट्रक्चर आणि फंक्शन म्हणजे ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी या गोष्टी माहीत आहेत, तो चांगल्या प्रकारे चिकित्सा करू शकतो. एक चांगला चिकित्सक करण्याच्या दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून हे ज्ञान त्यांना परीक्षेमध्ये पास होण्यासाठी पण उपयुक्त राहील. जो अतिशय छोटा भाग आहे. आपली परीक्षा ही आयुष्यभर सुरू राहते आणि पेशंट हे आपले परीक्षक राहतात. तर जर तुम्ही पेशंटला बरं करायचं असेल तर कोणत्याही गोष्टीवर सखोल अभ्यास तुमचा असणं आवश्यक आहे. तर त्याच्यातले छोटे छोटे खाचेखोचे हे तुमच्या लक्षात येऊ शकतात. या दृष्टिकोनातून ओजेनेसिस मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला. मला विश्वास आहे हे तुम्हाला आवडेल. वारंवार व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्या आयडिया तुमच्या क्लिअर होतील. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच.